नमस्कार, मी मयूर कोळपे. 200 and 400 मीटर स्प्रिंटर. 100 मीटरचं स्टार्ट तुम्हाला शिकवणारे जे आहेत, समजा तुमचे कोच असतील, ते काही जण शिकवताना म्हणतात की पहिल्यांदा जी स्टेप असते ती क्रॉसमध्ये टाका, पण ती आपण काय प्रोफेशनल ॲथलीट नाही, आपण पोलीस भरती करतोय. त्यासाठी तुम्ही क्रॉस जरी नाही टाकलं तरी पण चालेल. फक्त तुम्ही काय करायचे, जे तुमचा पहिला स्टेप असते ना, ती तुम्ही अशी ही वरनं न घेता जेवढं तुम्ही खालनं जेवढं तुम्हाला नेता येईल ती कंडिशनने तुम्ही करा. काय होणार आहे, समजा तुमच्यावर एक कॉम्पिटिटर आहे, तर तुमच्या स्टेपमध्ये आणि त्याच्या स्टेपमध्ये काय फरक होणार आहे. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की जर समजा तुमचा कॉम्पिटिटर जर पहिली स्टेप जर ही टाकत असेल वरनं आणि तुमची जर स्टेप ही जर खालनं असेल, म्हणजे की ह्या स्पीडनी, तर फरक काय होणार आहे. तर त्याच्या आधी तुमचा पाय लँड होणार आहे. म्हणजे कसं, जर तो असा जर येत असेल तर तुमचा काय होणार आहे, खालनं जाणार आहे. त्याच्या आधी लवकर जर पडला तर त्याच्या आधी तुमचा पाय म्हणजे दुसरा पाय स्टेप दुसरी टाकायला तुम्ही तयार होणार. त्यासाठी क्रॉस नाही टाकलं तरी चालेल, फक्त या बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. ओके, थँक्यू.